नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो काही धुळा होता तो काल आपल्याला उडालेला पाहायला मिळाला आणि याच अनुषंगाने गावगाड्यातील कार्यकर्ते आजपासून कामाला लागल्याचं आपल्याला चित्र सांगोळा तालुक्यातील जे काही जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि याच अनुषंगाने आपण सध्या नाझरी गावामध्ये आहे, जो की अतिशय महत्वाचा गट जो मानला जातो तो चोपडी. आणि यामध्ये प्रामुख्यानं नाझरा हे गाव येतं आणि त्याच अनुषंगाने आपण खरं तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती लोकसंवाद उल्हासभाऊ दहिगुडे हे खरं तर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राजकीय समीकरण याच बरोबर त्यांची जी उमेदवारी आहे ती कशा पद्धतीची असणार आहे या गोष्टी खरं तर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. दादा, प्रथमतः नमस्कार. नमस्ते. जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही आचारसंहिता होती ती कालच्यापासून आपल्याला खरं तर पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाची आणि सुरू झालेली बघायला मिळाली. बरोबर. तर तुमचं जी काही आता प्लॅनिंग ठरलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे? काल समजलं की बाबा आपलं बिगुल वाजलेलं आहे. बरोबर. काय बिगुल वाजलेलं आहे, त्यामुळे आता आपण तयारीत राहणं गरजेचं आहे. तयारी आपली काय पहिल्यापासूनच आहे, 10 वर्षापासून आपण फक्त जेडपी म्हणून जिल्हा JP. परिषद आपल्याला लढवायची आहे काय बरोबर. या एकमेव उद्देशानं राजकारण विरहित समाजकारण करत आलं. हा, हा. त्याच्यामुळे मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही. पण यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर निवडणूक खरं तर काल लागली, पण त्याच्या अगोदरच तुम्ही काही दिवसांपूर्वी नाझरी गावामध्ये जे काही जनसंपर्क कार्यालय केलेलं आहे, तर याच्या माध्यमातून लोकांचं कामकाज कसं चालू आहे? अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. बरं. कारण जवळजवळ माझ्या चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 13 गावं वाड्या वस्त्या मिळून 13 गावं येतात. काय हा, हा. आपला जनसंपर्क जवळजवळ 13 गावामध्ये असल्यामुळं काय प्रत्येक गावची वाड्या वस्तीची लोक काय हम्म. ज्यांना कोणाला बाबा याच्या अगोदर फोनवरून चर्चा व्हायची, मग कुठंतरी सांगोला बोलव, घरी बोलव किंवा आपण तिकडं त्यांच्या घरी जा, ही जी धावपळ होत होती ती या जनित संपर्क कार्यालयाच्या माध्यमामुळे थोडीशी कमी झाली. बरोबर. आणि लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काय संवाद करण्यासाठी हे बाबा जनित संपर्क झाले आणि त्या माध्यमातून लोकांच्या सोयी आमच्या माध्यमातून चालू आहेत. आता यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर तुम्ही पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलं की जिल्हा परिषदेच्या मी आखाड्यामध्ये आहे. मग तुमचं जे काय नियोजन ठरले ती कोणत्या पक्षाकडून ठरले, कसं ठरले? वास्तविक पाहता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. काय याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही भारतीय जनता पार्टी जॉईन केली आणि मी 100% भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा परिषदेचा मी उमेदवार आहे सध्याला पण? हो, सध्या पण. खरं तर चर्चा सांगोल्यामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीची सांगोल्यात सुरू आहे की जी युती असणार आहे, युतीचं समीकरण असणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे या संदर्भात काय माहिती आहे? युती ऑलरेडी झालेली आहे. झाली वरिष्ठ लेवलला युती ही झालेली आहे. कशी? फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून युती छुपी राहिलेली आहे. युती झालेली आहे ना. कशी झाली? युती झाली भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI. आज दीपक आबाचा काहीतरी विषय आज होईल जवळ गटापुरता मर्यादित. म्हणजे शिवसेना कोणती शिवसेना? बापूंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना. बर. हा भाजप सोबत येईल? हो, येईल म्हणजे 100%च येईल ना. बर. झालेलं आहे ना. कारण नगरपालिकेला चित्र वेगळं होतं ना. नगरपालिकेला जरी चित्र वेगळं असलं तर वरचे तालुक्याचे नेते सगळेच एक आहेत. बर बर. हे फक्त संभ्रम आहे कार्यकर्त्यामध्ये. काय आमचं असं आहे, तुमचं तसं आहे. ह्यानं म्हणायचं कपाळाला माती लागू देणार नाही, त्याने म्हणायचं बघ कशी लावली. काय म्हणजे ह्या गोष्टी आहेत 100%. आणि हे परत यांच्या समीकरणासाठी परत ह्यांच्या मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी हे सगळे पक्ष एकत्र येतात. झाले का बैठक त्यांची तशी? 100% मुंबईमध्ये झालंय, फायनल झालंय. काय झाले? युती झाली नाही. युतीची घोषणा इंटरनल ह्यांची झाली. काय म्हणजे नेते मंडळीची वरिष्ठ लेवलला बाबा ही सगळी यंत्रणा लागलेली आहे. आता त्याच्यामध्ये खरं बघितलं तर नगरपालिका निवडणुकीच्या नंतर दीपक आबांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमधून सांगितले की सांगोल्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामध्ये बाबासाहेब देशमुख आणि मी खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र लढवणार आहे. नाही, जरी ते म्हणले असतील तर इथं प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वार्थ आहे.
इथं कार्यकर्त्याचं कोणाला पडलेलं नाही. 10-10, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष, 40-40 वर्ष कार्यकर्ता या नेत्या पुढाऱ्यांसाठी ह्यांच्या पक्षासाठी काय झटला. त्यांची आजची ही निवडणूकच राहिली नाही. नाही 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 यांच्या मुलाबाळासाठी ह्यांची पोरं कुठं बसवायची ती, ह्यांची बाकीची नातेवाईक कुठं बसवायची, एवढ्यासाठी प्रस्तावित लोकांसाठी निवडणूक आहे ही. तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ज्यांनी आजपर्यंत ज्या पक्षाचे झेंडे वागवले, ज्या नेत्यांचे वजी उचलली, त्यांच्यासाठी ही निवडणूक नाही. बर मी स्पष्ट बोलतो, बर बर बर. कारण मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. जे आहे मनात आहे ते ओठावर आलं पाहिजे. मी यातला कार्यकर्ता आहे. नातेवाईक आपला मुलगा म्हणजे नेमकं कुणाला खुर्चीवरती बसवायला? सगळ्यांचेच आहेत. कुणाकुणाचे? आपण आबाचा मुलगा बसवायचा आहे. दीपक आबांना. हो, बर बर 100%च आहे. याच्या पाठीमाग आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्षानं त्या लेवलनं युत्या झाल्या, त्यांच्या मिसेसना त्यांनी बसवलं. बरोबर. हा, त्याच्या अगोदर आनंद भाऊंची मिसेस बसवली. बरोबर आहे, बरोबर. त्यांचं झालं. आता बापूंच्या सुनबाई आहेत, त्यांच्यासाठी चालू आहे. काय सोनबाई? बापूंच्या सुनबाई ज्या आहेत आता कडलास गटामधून निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. उतरणार? हा, 100% उतरणार आहेत. सागर पाटलांचे मेसेज? नाही नाही, त्यांच्या भावांच्या. काय असं ते गणित आहे. म्हणजे तर ते अशा पद्धतीने हे गणित आहे सगळं. काय हे कार्यकर्त्यांसाठी काय राहिलेलं नाहीये, हे कार्यकर्त्यांसाठी नाहीये. ह्यांचं जुळलं ना, यांचं जुळलं की कार्यकर्त्यांचं जुळलं, असं ह्यांचं समीकरण आहे. पण असं नाही. आमच्यासारखा कडवट कार्यकर्ता ह्या गोष्टी कदापि सहन करू शकत नाही. आमचं ठरलंय ना, आम्ही ठरलंय, आम्ही कार्यकर्ते आहोत. बरोबर आहे. आम्ही मतदाराच्या जीवावरती, आमच्या सोबत जी लोक आहेत त्यांच्या जीवावरती निवडणूक आम्ही लढणारच आहे. तुमच्या 100% जरी युत्या झाल्या आणि तुमचं जरी वर काही ठरलं असलं, काय त्याला बी घालणारी आम्ही माणसं नाही. आता यामध्ये जर बघितलं तर भाजप, शहाजी बापू आणि दीपक आबा एकत्र आले, मग शेकाप हा स्वतंत्र लढणार. आता तरी एकंदरीत चित्र तसंच दिसतंय. बर, कारण तुम्हीच म्हणता की तिघे एकत्र 100% झाले त्यांची युती. हो, हे 3-4 पक्ष एकत्र, शेतकरी कामगार पक्ष वेगळा, म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, ही सिस्टम आहे सगळी यांची. काय मग याच्यामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांचा काय विचार केलाय? हा, तुम्ही आमदारकीला ह्या गोष्टी करणार आहे का? आमदारकीला एकत्र येऊन एक आमदार देणार आहे का? एक आमदार तुम्ही बिनविरोध काढणार आहे का? माझा या सगळ्या पक्षांना सवाल आहे ना. माझे बाबासाहेब देशमुखांना सवाल आहे, तुम्ही उद्या ह्या युत्या करणार आहे का? दीपक आबांना तोच सवाल आहे, शहाजी बापूंना तोच सवाल आहे, जिल्हाध्यक्षांना माझा तोच सवाल आहे. तुम्ही उद्या आपण हेच करणार आहे का? देणार आहे का? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, उद्या भारतीय जनता पार्टीचा आमदार बिनविरोध म्हणून तुम्ही काढणार आहे का? सांगा ना कार्यकर्त्यांना, करा ना डिक्लेअर. ह्या गोष्टी का होत नाही? कार्यकर्त्यांचं खरं तर हे नेते मंडळी फक्त मतासाठी वापर करतात असं वाटतंय. 100% 100% बोलत नाहीत कार्यकर्ते, दबावामध्ये असतात. ऐकून घ्या. पण माझ्यासारखा कार्यकर्ता, काय आम्ही पहिल्यापासून स्वतःला कधी नेते म्हणलोच नाही. आम्ही कार्यकर्त्याचे नेते बनवले, पण आम्ही जाग्यावरच आहे. आम्हाला कुठल्या गोष्टीची लालसा पण नाही. काय पण ज्यावेळी एखादी गोष्ट आमच्या कार्यकर्त्यांसाठी असते, त्यावेळी सुद्धा तुम्हाला हवी असते. पण किती, म्हणजे स्वतःचा स्वार्थ किती शोधणार आहे तुम्ही? त्याला मर्यादा आहे का नाही? पण जनतेनं पण तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. घ्या तुम्ही सर्वे कसा घेणार? तुम्ही सर्वे कसा घेता? तुम्ही सर्वे घ्यायची एक पद्धत असते. कंपनीचा सर्वे तुम्ही मान्य करता, जनतेत या खाली आणि प्रत्येक गावोगावी हिंडा आणि तिथला सर्वे घ्या. जर तुम्हाला जनतेने ऍक्सेप्ट केलं तर 100% आमची माघार आहे. पण तुमच्या सुद्धा खरं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी प्रश्नचिन्ह आहे अशा पद्धतीची खरं तर चर्चा आहे. कारण आज सकाळी सोशल मीडियावरती जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचे स्टेटस आपल्याला बघायला मिळाले. काय नेमकं ही काय प्रकार? नाही, मी पण बघितलं हे. ते मला अतिशय या गोष्टीचं दुःख झालं की बाबा 40, 45, 50 वर्ष ज्या पक्षामध्ये राहिलो, काय आणि विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आलोय. काय आणि जर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष जर माझ्या प्रभागावरती, माझा जिल्हा परिषद गट ज्या गटामध्ये आम्ही काम करतोय त्या गटावरती जर आपलं स्वतःच वर्चस्व दाखवत असतील, स्वतः तो राहणार म्हणतात का त्यांनी? असं म्हणजे मी पोस्टर बघितली, उल्लेख आहे त्यांची पोस्ट बघितली, अतिशय वाईट वाटलं ना. खूप वाईट वाटलं.
तर मी पण भारतीय जनता पार्टीचा मी तळागाळापासून कार्यकर्ता आहे. मी वरिष्ठ लेवलला ह्या गोष्टी मला बोलावं लागतील ना. जर तुम्ही माझा विचार नाही केला काय तर मला पालकमंत्री साहेबांना, कारण आमचे जे काही गोष्टी आहेत ते पालकमंत्र्यांच्या ह्याच्यावरतीच असतात. त्यांच्या विश्वास ठेवूनच आम्ही आलोय. बाळासाहेब बेर्डे मालकावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये आलोय. त्यांच्या कानावरती ह्या गोष्टी त्यांना आणि ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की उद्या पालकमंत्र्यांनाही सांगावं लागतील, उद्या सीएमला तिथपर्यंत पोहोचायची आमची ताकद आहे ना. पोहोचू शकतो ना आम्ही तिथपर्यंत. पण आता एकंदरीत बघितलं तर जी काही भारतीय जनता पार्टीची काही सांगोल्याची मंडळी आहे त्यांची सुद्धा खरं तर 2 दिवसापूर्वी तुमची भेट झाली अशी माहिती समोर येते किंवा चर्चा त्या गोष्टीची आहे. त्या चर्चेत काय झालं किंवा काय नेमकं तुमच्या उमेदवारीवर काय झालं त्या ठिकाणी? नाही मी सर्वांच्या संपर्कामध्ये, मी स्वतः कुणालाही फोन करत नाही. नाही, ती मंडळी तुमच्याकडे आली होती, काय चर्चा? हो, माझ्याकडे आले होते. काय मला त्यांनी काही गोष्टी प्रश्न उपस्थित केले. मी माझ्या उमेदवारीवरती ठाम आहे म्हणून सांगितलं. मला कुणाकडे जायचं नाही, कुणाकडे यायचं नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. काय त्याच्यामुळं मी माझ्या उमेदवारीवरती ठाम आहे. मी काय बाबा असा माणूस नाही की बाबा बोललेला शब्द काय मी 100% खरा करणारा मी कार्यकर्ता आहे. पण पंचायत समिती खरं तर तुम्ही घ्या अशी सुद्धा चर्चा सांगोल्यामध्ये राजकीय मंडळीकडून चर्चेत येते की उल्हास दायगुडेंना पंचायत समिती दिली पाहिजे. पंचायत समितीवरती माझा काय अधिकारच नाहीये, कारण मी पहिल्यापासूनच मी म्हणतोय मला पंचायत समिती वगैरे काय मी लढवायची नाही आणि मी लढवणार पण नाहीये. कारण मी पहिल्यापासून मी काम गटात करत आलोय, मी तालुक्यात काम करत आलोय, पक्षांसाठी काम करत आलोय, नेत्यांसाठी काम करत आलोय. काय त्याच्यामुळे मला पंचायत समिती वगैरे याच्यासाठी मी कुठल्या काय आशेपोटी मी राजकारण करत नाही. मला काहीतरी मिळावं या उद्देशाने मी कामच करत नाही ना. काय मला सोलापूर सारख्या सभागृहामध्ये जाऊन इथली वाडी वस्ती, इथली जी गावं आहे, इथला जो थांबलेला विकास आहे, या विकासाच्या दृष्टिकोनातूनच मी प्रयत्न करणार आहे. काय मला माझ्या स्वतःसाठी मला हे पद नाही पाहिजे. आणि मला जर अशी पदं घ्यायची आहेत, मी पदं ऑलरेडी बीजेपी मध्ये ओबीसी सेलच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदापर्यंत जाऊन आलेलो मी कार्यकर्ता आहे. काय तुम्हाला आता विचार न घेता डावलण्यात येते, परंतु तुम्हाला विचारात न घेता डावलण्यात येते ना असा प्रकार. माझ्या बरोबर विचारच केला जात नाही. विचार हा फक्त ठराविक मर्यादित लोकांपुरताच केला जातो. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही. म्हणजे आता भारतीय जनता पार्टीने जर या ठिकाणी जिल्हाध्यक्षांना खरं तर उमेदवारी दिलीच तर तुमची निर्णय भूमिका काय असणार? नाही, कुणाला कुणी उमेदवारी द्यायची काय हा पक्षश्रेष्ठींचा जे निर्णय घेणार आहेत त्यांचा तो प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे मी त्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे. काय आणि मला न्याय हा 100% भारतीय जनता पार्टी देईल हे मला 100% वाटतं. आलं तर तुमची भूमिका काय? माझी भूमिका जी आहे ती उघडच भूमिका आहे. म्हणजे तुम्ही ठाम आहे का त्यात? मी माझ्या भूमिकेवरती मी ठाम आहे. मी 100% निवडणूक रिंगणामध्ये सगळ्यांच्या जरी युत्या झाल्या, सगळ्यांचं जरी मिटलं तर चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये मी सक्षमपणे उभा आहे. आता यामध्ये दुसरे खरं तर प्रश्न असा निर्माण होतोय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाजप असेल, शहाजी बापू असतील, आणि शहाजी बापूंना या 2 मंडळींना जर बघितलं तर सांगोला नगरपालिकेतलं चित्र विदारक आपल्याला बघायला मिळालं, ही परिस्थिती होती. परंतु शहाजी बापू खरं तर राजकारणात सोंग करून लोकांची मतं मिळवते, अशा पद्धतीची भूमिका वाटते या युतीवर? नाही, आपण एखाद्या नेत्याला बापूसारख्या नेत्याला नावं ठेवण्याचा विषय नाहीये. बापू परखड माणूस आहे, स्पष्ट बोलतो. मग काही लोकांना आवडतं, काही लोकांना ते आवडत नाही. पण वास्तविक पाहता स्पष्ट बोलणारीच माणसं चांगले असतात, त्यांच्या मनामध्ये काही घाण नसते, पाप नसतं. त्यामुळे त्या माणसाला मी कशाला नावं ठेवू? नावं ठेवायचा माझा कोणालाच मला नावं ठेवायचं नाही. काय माझं काम आहे, मला विकास करायचा आहे, त्या मुद्द्यावरती मी माझ्या पक्षासोबत भांडतोय आणि पक्षानं मला न्याय दिला पाहिजे. पण ही सगळी मंडळी जर आता बघितलं तर डावलते, मग तुम्ही नेमकं मांडणार कोणाकडे आहे तुमचं गार? पालकमंत्री आहेत. ज्या व्यक्तीमुळं मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय काय ते आमचे मार्गदर्शक बाळासाहेब बेर्डे मालक आहेत. काय त्यांना माझा सवाल आहे ना, जर भारतीय जनता पार्टीला हा गट सुटत असेल तर माझी वर्णी ही 100% लागली पाहिजे जिल्हा परिषदसाठी. पण आता याच्यामध्ये युतीचं तुम्ही सांगितलं की 3 लोकांची तरी युती झालेली आहे, त्याच्यामध्ये भाजप असेल, बापू असतील आणि आबा असतील, ह्या लोकांची युती झालेली आहे. पण एन टायमिंगला जे समीकरण आपल्या नगरपालिकेला बघितलं की भाजप सोबत बाबासाहेब आले, ही समीकरण सुद्धा होऊ शकते का? 100% होऊ शकतं ना. 4ही एकत्रित लोकांच्या मनातलं काय आहे
हे तुम्ही आणि काय ओळखू शकतोय लोकांच्या का नेत्यांच्या? लोकांच्या मनातलं तुम्ही नेते मंडळी तुम्ही कितीही गोल घुमट केला काय तर जनता ठरवणार आहे. कारण आज राजा कुणाच्या पोटातून जन्माला येत नाहीये, ही मतदान रूपी मतदानाच्या पेटीतून राजा जन्माला येतो. त्यामुळे जनता ठरवणार आहे राजा कोण. पण एक भाजपचा खरा शिलेदार म्हणून तुमची ओळख संबंध तालुक्यामध्ये झाली होती आणि कुठेतरी पुसण्याचाच डाव भाजपने तुमच्यावर असला, अशा पद्धतीची भूमिका वाटते. असा माणूस संपत नसतो, बरं. कारण आमच्या रक्तामध्येच आहे. बरं. हा स्ट्रगल आमच्या रक्तामध्ये, त्याच्यामुळे मी चळवळीमधनं घडलेला कार्यकर्ता आहे. मला कोण संपू शकत नाही काय, आणि मी संपणारा पण कार्यकर्ता नाही. संपणारा कार्यकर्ता मी नाही. मी असे हजारो पोरं तयार केलेले आहेत, हजारो कार्यकर्ते मी तयार केलेले आहेत या सांगोला तालुक्यामध्ये. पण काय आता या फळीमध्ये बघितलं तर राजकीय मंडळींना फक्त स्वतःच्याच पोळ्या भाजून घ्यायचे ही चित्र दिसते एकंदरीत त्याच्यावर. स्पष्ट उघडच आहे की आता तुमच्या डोळ्यासमोरच आहे. अजून 2 दिवसांना सगळं बिगुल वाजले. तुम्हाला ती समीकरणं सगळी समोर येणार आहेत, लोकांच्या समोर येणार आहेत. आणि जनता बरोबर ह्या गोष्टी, कारण जे काही घटना घडून गेलेल्या आहेत अजून ताजी उदाहरण आहेत, अजून 15 दिवस महिना व्हायचा आहे काय. त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्याला हलक्यात घेतलं तर कार्यकर्ता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय सोडणार नाही. तिथं नेता बिता ह्या सगळ्या फेक गोष्टी आहेत. आता इथलं कामाचं जे काही स्वरूप चालू आहे तुमचं, ती कशा पद्धतीचं चालू आहे? तुमचा जनसंपर्क असेल, लोकांच्या गाठीभेटी कशा पद्धतीने ह्या गटामध्ये नियोजन चालू आहे? निखिलजी तुम्हाला सांगतो, माझं काम आज मी करत नाही ना काम. मी समाजसेवेच्या माध्यमातून मी पहिल्यापासूनच या नाजरीत चोपडी गटामध्ये मी काम करतोय. कुठल्या गावामध्ये बाबा माझे आपल्याला ओळखत नाहीयेत काय, कुठल्या गावामध्ये एखादं आपण काम केलं नाही काय, सिंगल व्यक्तीचं सुद्धा आपण काम करतो आणि मी काम करत आलेलो आहे. मी असं कोणाची बाबा ह्याचं काम आहे त्याचं काम आहे, तो त्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाचा, मी हे म्हणत बसलो नाही. आज तुम्ही माझ्या ऑफिसला नाव आहे जनहित संपर्क कार्यालय, बरोबर आहे काय, याची सुद्धा लोकांना तिढीक आहे. जनहितच का टाकलं, कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. अरे बाबा, पण मला समाजसेवेला मला आवड आहे. मी पहिल्यापासून खांद्यावर घेतलेला वसा आहे काय. पक्ष आहेच ना, पक्ष या ठिकाणी पक्षाचंच काम करतो ना छाती ठोकपणे. हा एका बाजूला पक्षाची लोक उभा असली तर मी विरोधात जाऊन उभा असतो, पण तो विरोधक मला कधी म्हणू शकत नाही हा गद्दार आहे म्हणून. ते समोरचा विरोधक सुद्धा म्हणतो हा जिथं आहे तिथं निष्ठेनच राहतो. त्यामुळे कोणाची बोलायची हिंमत नाही. म्हणजे काम प्रगती पथावरती एकंदरीत 100%. तर मंडळी, आपल्यासोबत हे उल्हास पुढे होते. चोपडी गटामध्ये जे काही समीकरण असणार आहे ती कशा पद्धतीची आहेत या संदर्भात त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच आपल्याला 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जी काय अर्ज करण्याची प्रक्रिया आहे, आणि खऱ्या अर्थानं या चोपडी गटावर जर कोणाचा अधिकार असेल तर फक्त माझा आहे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. याचबरोबर सांगोला तालुक्यातील राजकीय वर्तुळात देखील ही सर्वच मंडळी एकत्र येऊन कार्यकर्त्यांवर देखील मोठ्या पद्धतीचं खरं तर अपमानास्पद अशा पद्धतीची वागणूक आपल्याला म्हणता येईल ती खरं देऊन कार्यकर्त्यांची हेळसांड करण्याचं काम या नेते मंडळीकडून होत आहे. आणि घरातल्याच मंडळींना खरं तर या खुर्च्या दिल्या जात आहेत अशा पद्धतीची सुद्धा भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या. अशाच पद्धतीच्या घटनांमध्ये आपण दिवसभरामध्ये लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.